नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सोशल मीडियावर आरआरसीचे हॉट टॉपिक. माझं मत झाले ट्रेंडिंग. जनतेचा आवाज झाला बुलंद. हजारो लाईक आणि शेकडो फॉरवर्ड. 7 महिन्यांची चिमुकली आता मातृछत्राविना जगणार. पतीला तुम्ही काही कामाचे नाही म्हणणाऱ्या बायकोची नवऱ्याने केली हत्या. अकोला शहराचा प्रत्येक प्रभागाचा ग्राउंड रिपोर्ट केवळ आणि केवळ आरआरसीवर. प्रभाग 3 आणि 4चा ग्राउंड रिपोर्ट आणि सहभागी व्हा आरआरसीच्या सर्व्हेमध्ये. काँग्रेस सुप्रीम कोर्टात हरली तरी भाजपने मात्र क्षय घेतले नाही. मनपाच्या मालमत्ता करवाढीवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब. भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक, त्यामुळे बंडखोरीची भीती अधिक. काँग्रेसमध्ये 100 इच्छुकांचे फॉर्म जमा करावा लागणार. हजारोंचा डीडी. आता सविस्तर बातम्या. महापालिका निवडणुकीची चाहूल सर्वत्र लागली आहे. पुढच्या गुरुवारी अर्थात 18 डिसेंबरला महापालिकेची आचारसंहिता लागू शकते. 3 वर्षापासून प्रशासक राज अकोल्यात आहे. असे असताना त्रस्त अकोलेकरांनी माजी नगरसेवकांबरोबर यंत्रणेवर जोरदार तोंडसुख घेतले आहे. अकोल्यातील एकमेव लोकाभिमुख न्यूज चॅनल आरआरसीच्या माझं मत आणि हॉट टॉपिक मध्ये अकोलेकरांनी स्पष्ट भूमिका मांडली. अकोला शहरातील सुजाण नागरिक जागृत आहे. अकोलेकर त्यांच्या कर्तव्यात मागे नसून त्यांना त्यांचे हक्क माहीत आहे. आरआरसीने नेहमीच अकोलेकरांचा आवाज यंत्रणेपर्यंत, राजकारण्यांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवला आहे. महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच अकोलेकरांचे मूळ मुद्दे काय आहे त्याची चाचपणी आरआरसी करत आहे. यासाठी माझं मत हॉट टॉपिक सोबत आवाज जनतेचा या माध्यमातून अकोलेकरांचा आवाज आरआरसीने बुलंद केला आहे. सोशल मीडियावर आरआरसीच्या या लोकाभिमुख कार्यक्रमावर हजारो लाईक आणि शेकडो कॉमेंट्स पडत असून अकोलेकरांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर अकोलेकरांच्या मतांचा आदर केला आहे. यार मुली नाही देऊन राहिल्या या शहरात. मुली काहून की या शहरात धुळला. परिस्थिती इतकी बिकट झाली या शहराची की या शहरातून लोक अमरावतीत राहायला चालले. यार मुली नाही देऊन राहिल्या या शहरात. मुली काहून की या शहरात धुळला, माती. आज परिस्थिती कशी झालेली आहे. या रोड बा 100चे 60 आहेत. हा रोड बा आता बनवलेला रोड आहे. 8 दिवस नाही झाले, 1 महिना 6 महिने झाले. अर्धे गड्डे पडेले आहे त्याला. पुढचा जो नगरसेवक असायला पाहिजे तो कसा असायला पाहिजे, तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? नगरसेवक कोणत्याही पक्षाचा घेतला तर पहिले आवक जमा करते, काम करतच नाही ते. म्हणजे सगळ्या खोट्याचाच बाजार आहे हा. हे विचित्र झालेलं काम आहे ना. कारण हे काय करते, 1 लाख द्या, 10,000 तुम्ही घ्या, 10,000 मी घेतो. जय भीम जय भारत. नगरसेवक असावा तर कमीत कमी शिकलेला असावा, पदवीधर असावा. त्यांनी कुठल्याही प्रकारचे खोटे आश्वासन देऊ नये जनतेला. त्यांनी आरोग्यासंबंधी, शिक्षणासंबंधी आणि लोकांच्या ज्या बेसिक गरजा आहे, बेसिक नीड्स आपण त्याला म्हणतो, त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. केंद्रबिंदू त्यांनी ठरवला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या जुमलेबाजी नाही त्यांनी करायला पाहिजे. आणि किमान वार्डामध्ये येऊन त्यांनी एक जनता दरबार महिन्यातून 1 वेळा किंवा हप्त्यातून 1 वेळा त्यांनी घ्यायला पाहिजे. घंटा गाडी म्हणतो, ते घंटा गाडी फक्त हप्त्यातून 1 दिवस येते आणि 50 रुपये घेते. महिन्याच्या 1 तारखेला येते आणि चालले जाते. 8 दिवस चाट देते, येतच नाही. त्यामुळे याच्याकडे लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे. कारण नगरसेवक म्हटलं तर जो सर्वात जास्त गुंडागर्दी करतो तो नगरसेवक असतो. तो किती पात्रतेचा आहे, त्याचं शिक्षण कसं आहे, तो कसा चरित्रवान आहे, हे सगळं पाहणं गरजेचं. बुलढाण्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उटी बुद्रुक येथे घडली आहे. 7 महिन्यांची चिमुकली मुलगी असलेल्या या दाम्पत्याच्या संसारात शब्द इतके विषारी ठरले की पतीने रागाच्या थरात थेट कुऱ्हाडीने वार करून पत्नीला संपवले. जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक येथे 8 डिसेंबरच्या मध्यरात्री ही थरारक घटना उघडकीस आली. लक्ष्मी पवन धुंदाडे वय 24 असे मृत विवाहितेचे नाव आहे, तर तिचा पती पवन गजानन धुंदाडे वय 28 हा आरोपी आहे. शेतीत काम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या या दाम्पत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते.
याच वादातून मध्यरात्री पवनने हे अमानुष कृत्य केले. पीडिता लक्ष्मी गाढ झोपेत असताना आरोपी पवनने धारदार कुऱ्हाडीने तिच्या मानेवर वार केले. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीचे वडील गजानन धुंदाडे यांनी तातडीने पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपी पवनने कबुली दिली आहे की त्याची पत्नी लक्ष्मी त्याला वारंवार अपमानास्पद बोलत असे. ती त्याला तुम्ही काही कामाचे नाही, बाहेर जा आणि कुठेतरी मरून जा असे टोमणे मारून अपमानित करायची. याच अपमानाचा आणि संतापाचा कडेलोट झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. जळगाव जामोद पोलिसांनी पोलीस पाटील संदीप गटमणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपी पवन धुंदाडेला तत्काळ अटक केली आहे. उपनिरीक्षक स्नेहा शेडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र या क्रूर कृत्याने एका क्षणात एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे आणि एका 7 महिन्यांच्या चिमुकलीचे मातृछत्र हरवले आहे. कौटुंबिक वादातून झालेले हे हत्याकांड संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करून जात आहे. आरआरसी नेटवर्क महापालिका निवडणूक सुरू होण्यापूर्वीच महापालिकेचे संभाव्य उमेदवार कोण याची पाहणी सुरू केली आहे. यूट्यूबवर हा सर्व्हे सुरू झाला असून शेकडो लोकांनी यात सहभाग नोंदवला आहे. आज अकोला महापालिकेच्या प्रभाग 3 आणि 4चा सर्व्हे सुरू होईल. तेव्हा तुम्ही पण तुमचा उमेदवार कोण असेल हे निश्चित करा. सन 2017 मध्ये शेवटचे महापालिका इलेक्शन झाले होते. त्यानंतर 2022 मध्ये इलेक्शन लागणे गरजेचे होते. पण कोरोना काळात आणि इतर राजकीय घडामोडी, आरक्षणाचा मुद्दा, त्यानंतर आता थेट 2025 ते 26 मध्ये महापालिकेचे इलेक्शन होणार आहे. तेव्हा गेल्या 3-4 वर्षात अकोलेकरांना प्रभागात काम करणारे काही जनसेवक होते. ते तुमचे नगरसेवक होणार आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा 2017 मध्ये असलेले नगरसेवकच प्रभाग 3 आणि आज पुन्हा तुम्हाला पाहिजे आहेत की नको याचा यूट्यूबवर सर्व्हे सुरू झाला आहे. त्यात तुम्ही नक्की सहभागी व्हा. हा सर्व्हे केवळ आपले योग्य उमेदवार, लोकांच्या आवडीचा नेता यासाठीचा आहे. लोकांच्या मनातील आणि जे यूट्यूबवर मतदान करणार आहे त्यांच्या मनातील हे नेते आहे. अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांकमध्ये स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे याचा शोध आरआरसीने घेतला आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी थेट ग्राउंड रिपोर्टिंग करत प्रभागातील वास्तविकता तुमच्यापर्यंत आणली आहे. तेव्हा पाहू प्रभाग 3 मध्ये काय परिस्थिती आहे याचा सविस्तर आढावा. प्रभाग क्रमांक 3 ला जठारपेठ असे नाव आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये वंचितचे 2 आणि भाजपचे 2 असे नगरसेवक होते. या प्रभागात वंचित नेता ॲडव्होकेट धनश्री देव अभ्यंकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते निलेश देव हे कार्यरत आहेत. या प्रभागात 2 जागांवर भाजप जिंकली होती तर 2 जागांवर भारिप बसमनी विजय संपादित केला होता. या प्रभागात अ भागातून हरीश काडे विजयी झाले होते. त्यांनी भीमराव शंकर तायडे यांना पराभूत केले तर वंचितच्या दीपाली लाहोडे यांना पराभूत करत गीतांजली शेगोकार या प्रभागात 3च्या ब भागातून विजयी झाल्या. तर प्रभाग क्रमांक 3 क च्या भागात भाजपच्या स्मिता गिरधर यांचा पराभव करत ॲडव्होकेट धनश्री अभ्यंकर देव विजयी झाल्या होत्या. जठारपेठ या भागात ड भागातून वंचित नेते बबुल जगताप विजयी झाले. त्यांनी भाजप नेते प्रकाश रेड्डी यांचा पराभव केला होता. जठारपेठ 3 क्रमांकाच्या भागात खरप, उमरखेड, उमरी रोडचा काही भाग, मच्छिंद्रनगर, निबंधे प्लॉट, जठारपेठ, गुप्ते रोड, प्रसाद कॉलनी, ज्योतिनगर, राहुल नगर, बिर्ला कॉलनी, गड्डम प्लॉट याचा काही भाग समाविष्ट आहे. 25,000 लोकसंख्येच्या या प्रभागात आता बिर्ला कॉलनी अस्तित्वात राहिली नाही. आरआरसी न्यूजने जठारपेठ या भागाचा घेतलेला हा आढावा. शहरातील प्रभाग क्रमांक 3 हा उच्चवर्गीय नागरिकांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. हा प्रभाग जरी भाजपाचा बालेकिल्ला असला तरी काही वर्षापासून वंचित बहुजन सुद्धा या प्रभागात आपले वर्चस्व निर्माण करीत आहे. 25 ते 30 हजार वस्ती असलेल्या या प्रभागात बहुतेक पक्की घरे आहेत. सुखवस्तू परिसर असला तरीही अद्याप अनेक मूलभूत सुविधांचा अभाव या प्रभागात पाहावयास मिळतो. करदात्यांना या प्रभागात म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत, पण कर वसुली येथे 100% असते. आता तुम्ही बघताय की अकोलामध्ये किती समस्या आहेत. आतापर्यंत आपण किती प्रॉब्लेम्स पाहिले, कुठे समस्या आहेत तर कुठे नाही आहेत. गड्डम प्लॉटमध्ये आपण इथे आहोत. कुठे रोड आहेत तर कुठे रोड नाही आहेत आणि लाईटाची व्यवस्था सुद्धा जेमतेम जशी पाहिजे तशी नाही आहे. कुठे स्ट्रीट लाईट आहेत तर कुठे नाही आहेत.
8 वर्षांपासून बिर्ला मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रलंबित, याची जबाबदारी कोणाची? हजारो नागरिक दररोज त्रस्त, रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सरकार सोडवणार कधी? कोरोना काळात ॲडव्होकेट धनश्री देव यांचे निधन झाले, त्यामुळे त्यांच्या जागी त्यांचे पती निलेश देव तेवढ्याच हिरिरीने नागरिकांच्या समस्यांना सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसून येतात. बबलू जगताप यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बिर्ला मंदिराजवळील उड्डाणपुलाचे काम गेल्या 8 वर्षांपासून रेंगाळले आहे. तो निवडणुकीत कळीचा मुद्दा असेल. हा उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी त्याची दुरावस्था झाली आहे. अद्यापही रेंगाळलेले असल्याने नागरिकांना रेल्वे फाटकाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या परिसरात जड वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. जड वाहतुकीमुळे प्रभागात अनेकदा अपघात सुद्धा झाले आहेत. तसेच जठारपेठ ते उमरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण ही सुद्धा मोठी डोकेदुखी झालेली आहे. अनेक नागरिकांची 4 चाकी वाहने घरासमोर रस्त्यावर उभी करण्यात येतात, त्यामुळे सुद्धा वाहतुकीची समस्या पाहाव्यास मिळते. परिसरातील नवीन बांधलेले सिमेंट रोड अल्पावधीत उखडले आहेत, त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या परिसरातील मोठ्या नाल्याचे काम अद्यापही प्रलंबित आहे. परिसरात सर्वत्र स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. नाल्यांवर धापे नाहीत. सांडपाण्याचा प्रश्न परिसरात पाहावयास मिळतो. काही ठिकाणी लाईट आहेत तर काही ठिकाणी लाईट नसल्याचे दिसून येत आहे. समन्वय नसल्याने परिसरातील विकास रखडला आहे. या परिसरातील बिर्ला कॉलनीचा प्रश्न सुद्धा अद्याप प्रलंबित आहे. प्रभागातील समस्या पाहता नागरिक परत याच नगरसेवकांना रिपीट करणार की नवीन चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणे उचित राहणार आहे. हा अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 3 बद्दलचा तपशीलवार आढावा आहे. हा प्रभाग उच्चभ्रू वस्तीचा असला तरी अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासलेला आहे, असे तुमच्या माहितीवरून स्पष्ट होते. आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत आणि आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये जेवढेही भाग पडतील त्या संपूर्ण भागाचा आढावा घेतलेला आहोत. पण असं एकही ठिकाण तुम्हाला प्रभाग क्रमांक 3 मध्ये माझ्या दर्शकांना दिसत नसेल की जिथे आपण सॅटिस्फाईड आहोत की तिथे एखादरी भागाचा संपूर्ण विकास झालेला आहे. कुठे लाईटचे प्रॉब्लेम आहे, तर कुठे सर्व्हिस गल्लीचे प्रॉब्लेम आहे, तर कुठल्या भागात रोडच नाही आहे, तर कुठल्या भागात अर्ध्यापर्यंत रोडचं दुरुस्तकरण झालेलं आहे आणि कुठल्या भागात संपूर्ण रोड हा फक्त भकासच झालेला आहे. मी आहे सध्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये जठारपेठ या भागात. फेक नसतील हे नरेटिव्ह, आम्ही मांडणार जनतेचे खरे मुद्दे. जठारपेठ आणि न्यू तापडिया नगर प्रभाग क्रमांक 3 मध्ये यंदा नव्याने निघालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती महिलेसाठी अभाग राखीव करण्यात आला आहे, तर महिलांसाठी या प्रभागात 3 जागा असून 1 जागा ओबीसीसाठी आणि 1 जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या गटातील महिलेसाठी राखीव आहे. केवळ 1 जागा पुरुषासाठी असून त्यावर सर्वांच्या उड्या असतील. कोणता सक्षम पुरुष उमेदवार या प्रभागात विजयी होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज अकोला. महापालिका मालमत्ता करवाढीला विरोध करणारे काँग्रेस नेते सर्वोच्च न्यायालयात हारले, पण मालमत्ता करवाढीचे क्षय घेण्याचे धाडस अकोल्यातील भाजपने दाखवले नाही. त्यामुळे जनतेचा वाढलेला बोजा कायम झाला असून मनपा इलेक्शनमध्ये हा मुद्दा हॉट टॉपिक ठरणार आहे. अकोला महानगरपालिकेने लागू केलेल्या मालमत्ता करवाढीला अखेर सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे करवाढीला स्थगिती देणारा उच्च न्यायालयाचा आदेश रद्द झाला असून मनपाने केलेली करवाढ आता कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 8 डिसेंबर 2025 रोजी याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. गेल्या 8 आणि 9 वर्षापासून न्यायप्रविष्ट असलेल्या या मालमत्ता करवाढ प्रकरणी मनपाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी पूर्ण करून सोमवारी निकाल दिला. खंडपीठाने 2019 मध्ये करवाढीला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 22 पाणी निर्णयात काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपावर तीव्र आक्षेप घेतला. कराचे दर निश्चित करणे किंवा सुधारित करणे हा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आर्थिक धोरणाचा भाग आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉक्टर जिशान हुसेन यांनी मनपाने 2017 मध्ये पुढील 5 वर्षासाठी प्रस्तावित केलेल्या मालमत्ता करवाढीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आवाहन दिले होते.
उच्च न्यायालयाने 9 ऑक्टोबर 2019 रोजी करवाढ रद्द करण्याचा निर्णय दिला होता. उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. महापालिकेच्या प्रभागांची स्थिती जैसे थे आहे. 2017 मध्ये जसा प्रभाग होता तसाच तो कायम आहे. पण स्थानिक पातळीवर समस्या देखील काय आहेत याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील. तेव्हा पाहूया प्रभाग 4 ची काय परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 4 अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमरी हा भाग येतो. प्रभागातील चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. या प्रभागात अ भागातून संतोष शेगोकार विजयी झाले. त्यांनी मिलिंद इंगडे यांना पराभूत केले होते. तर प्रभाग क्रमांक 4च्या ब भागातून अनुराधा नावकार विजयी झाल्या होत्या. त्यांनी सुरेखा वरुकार यांचा पराभव केला होता. याच उमरी भागाच्या क भागातून भाजपच्या पल्लवी मोरे विजयी झाल्या. त्यांनी चारुलता मुळे यांचा पराभव केला होता. प्रभाग क्रमांक 4च्या ड भागातून भाजपचे मिलिंद राऊत विजयी झाले होते. त्यांनी बळीराम कपले यांचा पराभव केला होता. उमरी या 4 क्रमांकाच्या भागात उमरीप्रमाणे बाळापूर आणि गुडदीचा मोठा भाग येतो. 2017 मध्ये या प्रभागात जवळपास 25,000 लोकसंख्या होती. या प्रभागात आता काय बदल झाला? या प्रभागाची रचना बदलणार आहे काय? या प्रभागात विकास झाला का की तो भकास झाला? याचा आढावा घेत आहे RRC न्यूज. तेव्हा पाहूया RRCचा ग्राउंड रिपोर्ट. हद्दवाढ झाल्यानंतर शहरात समाविष्ट झाल्यानंतर विकासाची अपेक्षा असताना गुडदी परिसरातील नागरिकांचा कसा अपेक्षाभंग झाला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. अकोला शहराचा सीमा विस्तार झाल्यानंतर गुडदी परिसर शहरात समाविष्ट झाला. महापालिकेत परिसराचा समावेश झाल्यानंतर या प्रभागाच्या विकासाला गती येईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. परंतु 5 वर्षातच या नागरिकांचा अपेक्षाभंग झाला. एकतर टॅक्स भरमसाठ वाढला आहे, तर पाणीपट्टी कर सुद्धा वाढवण्यात आला आहे. या परिसरात बाळापूर मतदारसंघाचा सुद्धा काही भाग येतो. परिसरातील एका मोठ्या नाल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. परिसरात पेयजलाची समस्या आहे. जनतेच्या समस्यांचं सोल्युशन सोडवणारं हक्काचं स्वतंत्र व्यासपीठ ते म्हणजे RRC न्यूज. गुडदी या भागात आपण आलेलो आहोत, जिथली लोकसंख्या 25,000 एवढी आहे. आणि इथे नगरसेवकांनी कुठले विकास केले आहे, कुठले विकास कामं आतापर्यंत पेंडिंग आहेत याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे RRC न्यूजने. मी नेहा पाटील आज तुम्हाला पूर्ण गुडदी या भागाचा पूर्ण पट्टा दाखवणार आहोत मी की या भागामध्ये कुठले विकास कामं झालेले आहेत आणि कुठले विकास कामं झालेले नाही आहे. आमचं कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवत आहे आणि गुडदी या भागात आपण आहोत. इथलं सर्व्हिस गल्ली तुम्हाला थेट दाखवत आहेत आमचं कॅमेरा पर्सन की अगदी मेन रोडच्या साईडला डावीकडे ही सर्व्हिस गल्ली आहे, पण त्या अगदी मोकळ्या जागेत आहे. त्याला कुठलंही पारापेट वगैरे काही बांधलेलं नाही आहे. इथे पाण्याची समस्या खूप जास्त प्रमाणात आहे. इथे पाणी रेग्युलर येत नाही आहे. 5 ते 6 दिवसानंतर इथे पाणी येतं. आणि रोडची अवस्था आमचं कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवत आहे. तर रोडचं रुंदीकरण सुद्धा पाहिजे तसं नाही आहे. रोडचं रुंदीकरण अगदी शॉर्टकटमध्ये यांनी केलेलं आहे. एक जर जड वाहन इकडनं येत असेल तर दुसरं वाहन जायची इथे पंचायत पडते. गुडदी परिसरातील रस्त्यांचे खडीकरण रखडले आहे. या परिसरात मागील 5 वर्षात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली आहे. जागोजागी रस्ता उखडून त्यावर मोठमोठे गड्डे पडले आहेत. परिसरात सफाईचा अभाव असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. उमरी ते गुडदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने नेहमीच अपघाताची धाकधूक नागरिकांच्या मनात असते. परिसरात घंटागाड्या नियमित येत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत, परंतु हे स्ट्रीट लाईट नेहमीच बंद असल्याने रात्रीच्या वेळेस रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य दिसून येते. महापालिकेत समावेश झाल्यानंतर विकासाऐवजी परिसर भकास का झाला? मागील 5 वर्षात बांधलेल्या सिमेंट रस्त्यांची धूळधाण, निकृष्ट कामांची चौकशी कधी होणार? रस्ते उखडून मोठमोठे खड्डे पडले. नागरिकांच्या जीवितास धोका असताना दुरुस्ती कोण करणार? आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेलो आहोत आणि आता आपण गुडदीचा पूर्ण एकंदरीत आढावा घेतलेला आहे. आता आपण आहोत उमरी या भागात. माझ्या पाठीमागे माझे कॅमेरा पर्सन दाखवत आहे. गेले 8 ते 10 महिने झाले या पुलाचं बांधकाम अजून सुरू आहे आणि अजून सुरूच आहे ते बांधकाम. माझं कॅमेरा पर्सन दाखवलेलं आहे. इथलं रोडचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. रुंदीकरण बिलकुल नाही आहे रोडला. एक जड वाहन जर इथून गेलं तर साधं दुसरी वाहन तिकडनं येण्याची सोय नाही आहे. पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. 5 ते 6 दिवसानंतर इथे पाणी येतं आणि मला असं वाटतं की आत्ता कुठे जाग आलेली असेल का
इथल्या कार्यकर्त्यांना म्हणा की नगरसेवकांना म्हणा, पुलाचं काम सुद्धा 10 महिन्यापासून पेंडिंग पडलेलं आहे आणि ते आता कुठं स्टार्ट होते आहे. नंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथे घंटागाडी येत नाही. कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की इथे घंटागाडी येत नाही. जेमतेम काही नागरिकांशी बोलून झाल्यानंतर त्याच्यावर एक उपाय निघालेला आहे की पर्यायसुद्धा म्हणता येत नाही की नागरिकांनी सांगितलेलं आहे की इथे घंटागाडी येत नाही आहे. परिसरात सर्वत्र मोकळ्या प्लॉटमध्ये तसेच रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे वाढली आहेत. नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर बांधण्यात आलेले डिवायडर तुटून पडले आहेत. काही मोजक्याच गल्ल्यांचे काँक्रिटीकरण तसेच पेवर ब्लॉक लावण्यात आले आहेत. उमरी ते गुडदी या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने व या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावे लागत आहे. परिसरातील स्मशानभूमीची सुद्धा अत्यंत दुरावस्था झालेली आहे. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने भाजपाचे 4 नगरसेवक परिसरातून निवडून दिले, परंतु त्यांच्या पदरी विकासाऐवजी भरमसाठ करवाढ तसेच पाणीपट्टी नशिबी आले आहे. त्यामुळे यंदा परिसरातील नागरिक भाजपालाच कौल देतात की अन्य पर्याय स्वीकारतात हे पाहणे योग्य ठरणार आहे. यातील अ भागात यंदाच्या आरक्षणानुसार अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी हा भाग राखीव आहे, तर ब भागात महिलांसाठी राखीव असून यातून ओबीसी प्रवर्गातील महिला निवडणूक लढवेल. क भागातून सर्वसाधारण महिला इलेक्शन लढणार आहे, तर ड भाग हा सर्वसाधारण अर्थात या भागातून कोणीही निवडणूक लढवू शकणार आहे. कोणाला तिकीट मिळते आणि कोणाचे तिकीट कापले जाते याकडे सर्वांचे लक्ष असून तुम्ही पाहत रहा RRCचा महापालिका रणसंग्राम. कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत RRC न्यूज अकोला. शहरात 2 दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा गतिमान झालेली दिसते. सोमवारी लक्झरी बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवले आणि मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ते पंचायत समिती दरम्यान रस्त्यावरील अतिक्रमण हटवले. अकोला शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळख असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते पंचायत समिती मार्गावर रस्त्याच्या कडेला काही अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने थाटली होती. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा या मार्गावर अतिक्रमण वाढल्याने अनेक अपघात सुद्धा झाले होते. याबाबत महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाने रस्त्यावरील अतिक्रमण महानगरपालिका पथकाने काढले. शहरातील अतिक्रमण निर्मूलन हे अतिशय वेगाने काढणे सुरू झाले आहे. यवतमाळ शहरात बंदी असलेला चायनीज मांजा ठिकठिकाणी खुलेआम विकला जात असल्याची धक्कादायक बाब दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टने 8 डिसेंबरला प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांजा विक्रेता कृष्णकुमार उर्फ बंडी सिसोटिया यांच्या मुसक्या आवळल्या. LCB पथकाने मारवाडी चौकात कारवाई करत बंटीच्या ताब्यातून 25 बंडल नायलॉन चायनीज मांजा जप्त केला. जिल्हाधिकारी यांनी मांजा विक्रीला जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदीचा आदेश दिला. जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांनी यवतमाळ जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी घालणारा आदेश काढला आहे. हा मांजा पक्षी, मानव व प्राण्यांसाठी जीव घेणा आहे. त्यामुळे विक्री, साठवण किंवा वापर तीनही गोष्टींवर तत्काळ बंदी. उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांना संयुक्त तपासणी पथके त्वरित गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आरोपीवर पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि LCB निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनीष गावंडे, उपनिरीक्षक गजानन राजमलू यांच्या पथकाने केली. अकोला शहरात नवनिर्मित उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयाच्या इमारतीला ISO 9001चा दर्जा प्राप्त झाला आहे. ही शहरासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अकोला तहसील कार्यालयाची जुनी इमारत गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत होती. ती पाडून काही महिन्यापूर्वीच भव्य नवीन इमारतीचे बांधकाम झाले आहे. जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवर उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या नवीन इमारतीत केलेल्या उत्कृष्ट सुशोभीकरणामुळे या नूतन वास्तूला ISO 9001चा दर्जा प्राप्त झाला आहे. ISO 9000 हे आंतरराष्ट्रीय मानक आहे, जे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या आवश्यकतांची रूपरेषा देते. हे संस्थांच्या ग्राहक आणि नियामक आवश्यकता पूर्ण करणारे उत्पादन आणि सेवा सातत्याने पुरवण्याची त्यांची क्षमता प्रदर्शित करण्यास मदत करते. हे एकमेव असे मानक आहे ज्यासाठी संस्था प्रमाणपत्र मिळवू शकतात. ISOचा दर्जा मिळाल्यानंतर
नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीचे आणि परिसराचे सौंदर्य आणि स्वच्छता राखल्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. या इमारतीत काम करण्यासाठी ये-जा करणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्यामुळे दैनंदिन स्वच्छता अत्यंत महत्त्वाची ठरते. तसेच येथे येणाऱ्या नागरिकांना वेळेत सेवा देणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची सर्वाधिक गर्दी ही भाजपकडे आहे, तर काँग्रेसकडे देखील इच्छुकांची गर्दी असून जवळपास 100 इच्छुकांची उमेदवारी मिळण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून पक्षनिधी म्हणून 5 आणि 3 हजारांच्या डीडीची मागणी होत असल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक टेन्शन हे भाजप नेत्यांना आले आहे. अकोला महापालिकेत जागा 80 असून महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गटाची शिवसेना यांच्यासोबतच युती झाल्यास त्या जागा कमी होतील. अशा परिस्थितीत जागा कमी आणि उमेदवारी मागणारे जास्त अशी स्थिती भाजपकडे आहे. जितके जास्त इच्छुक तितकी जास्त डोकेदुखी वरिष्ठांची होणार आहे. त्याचबरोबर तिकीट नाकारल्यानंतर तितकेच बंडखोर समोर येतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त नाही, ती 100 वर स्थिरावली आहे. पण काँग्रेसमध्ये उमेदवारी अर्जाचे 200 आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना 5,000, 3,000 इतक्या रकमेचा डीडी घ्यावा लागणार आहे. वंचित आणि इतर पक्षांची उमेदवारी अर्ज जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याची माहिती अजून भाजप आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. सोशल मीडियावर RRCचे हॉट टॉपिक, माझं मत झाले ट्रेंडिंग, जनतेचा आवाज झाला बुलंद, हजारो लाईक आणि शेकडो फॉरवर्ड. 7 महिन्यांची चिमुकली आता मातृछत्राविना जगणार. पतीला तुम्ही काही कामाचे नाही म्हणणाऱ्या बायकोची नवऱ्याने केली हत्या. अकोला शहराचा प्रत्येक प्रभागाचा ग्राउंड रिपोर्ट केवळ आणि केवळ RRCवर. प्रभाग 3 आणि 4चा ग्राउंड रिपोर्ट आणि सहभागी व्हा RRCच्या सर्व्हेमध्ये. काँग्रेस सुप्रीम कोर्टात हरली तरी भाजपने मात्र क्षय घेतले नाही. मनपाच्या मालमत्ता करवाढीवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब. भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक, त्यामुळे बंडखोरीची भीती अधिक. काँग्रेसमध्ये 100 इच्छुकांचे फॉर्म जमा करावा लागणार, हजारोंचा डीडी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.